हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज माझी तुम्हाला कापण्याची रेसिपी दाखवणार आहे. आपल्याला चूल पेटायची, आपल्याला कापण्या करायच्या. तर आज आजी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आहे ना रेसिपी दाखवणार आहे आणि तिला काय एवढं बोलण्याचं हे नाही आहे, तरी पण तिने तिच्या पद्धतीने ना छान बोलली आणि व्यवस्थित दाखवलं आहे. तिला पेटली काय चूल? हा पिठली तिकडे कडे तापती मी तेल टाकते. पाणी प्यायचं का गुळवणी करायला? दे इकडं. आता पाणी टाकून घेते. पाणी गरम झाल्यावर गूळ टाकते. पाणी गरम झालं आता आपण गूळ टाकून घेऊ आणि ते हलवून घेऊ. त्याचं पाणी होईल. आता असं हलवून घेऊ. मग ते गूळ इगरण तर मी पीठ चाळते. गुळ इगरूस तर आपल्याला फक्त हलवायचा आणि त्याला काही चाचणी नाही येऊन द्यायची. गुळाचं पाणी पीठ मळायचं. आता तू माझ्याकडे चाळून दे, मी चाळून घेते. तर आई किती पीठ असलं तर किती गुळ घ्यायचं ते सांग ना. आता शेरभर पिठाला, एक शेराला अर्धा किलो गुळ. शेरभर म्हणजे किती भरतं ते सांग ना. 2 आठे. अगं 2 आठे 1.5 किलो. 1.5 किलो का? आणि कोणाला गोड आवडतात, कोणाला फिक्क्या, तर आपल्या आपल्याप्रमाणे ना थोडासा गुळ कमी जास्त पण करू शकतात तुम्ही. हा. आणि ना तुम्हाला मागचा आहे ना लहान मुलांचा आवाज येत असेल तर किती वेळ सांगितलं मुलांना शांत बसत, ते बसत पण नव्हते. त्याच्यामुळे ना मागचा थोडासा आवाज येत असेल. आता गव्हाचं थोडं घालायचं, थोडं डाळीचं घालायचं आणि त्याच्यात सूट इलायची मिक्सचर करून घ्यायचं दोन. तर आता हे गव्हाचं पीठ आणि ह्या डाळीचं पीठ दोन्ही मिक्सचर करते आणि मग सूट इलायची बी त्याच्यात मिक्सचर करायची आणि मग ती एक जीव करायचा आणि मग ती मळून घ्यायचं. आता गुळ विरघळा. आता ते गाळून घ्यायचं पाणी त्याचं. आणि गुळ आहे ना विरघळेपर्यंत आपण त्याला आहे ना उकळी येऊन दिलेली आहे आणि आता आहे ना थंड झाल्यानंतरच पीठ मळून घ्यायचं आहे. तर ते आजीनी ना गाळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर कढई ठेवली होती आणि तेल टाकून ठेवलं आहे आणि थंड होईपर्यंत, तेल तापूपर्यंत म्हटलं पीठ पण आपलं मळून होईल. पीठ मळून घेते. आता थांबा बाळाओ. पीठ मळलं का मग आपण कापण्या करू. शंभू, शिवांश, सानू, अक्षरा, तुम्ही कापण्या खायच्या ना तुम्हाला? आपण कापण्या करू आता. हुंडा घातला. आता लाटायच्या आणि कापून काढायच्या. माझ्या शंभूला कापण्या आवडत्यात. माझी पोत काय करते आजी, काय करते आजी. घर लाटीते आणि मग खसखस टाकीते वरून. खसखस टाकल्या का मग कापायच्या. कापल्या का मग त्याला टाकून तळून घ्यायचे. आता ह्या कशी खस्ट टाकून घ्यायची. माझ्या नातीला खूप आवडत्यात. छान कापण्या केल्या. खसखस टाकली, लाटणं फिरवते, मग ती खसखस निघत नाही. आता का आणि आम्ही जेव्हा लहान असायचो ना त्यावेळेस अखंड महिना लागला का आपला आषाढ,
तर आजी ना आम्हाला दरवेळेस कापण्या बनवून द्यायच्या आणि खूप छान आणि टेस्टी व्हायच्या. तर मी केल्या होत्या, व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही गव्हाच्या पिठाच्या कापण्या, आणि आपल्याला कमेंट आली होती बाजरीच्या पिठाच्या कापण्या दाखवा. तर आमच्या घरी कापण्या झाल्या होत्या, म्हटलं चला तुम्हाला एकदा आहे ना आमच्या आजीच्या हातच्याच कापण्या दाखवा होत्या. त्याला तळून घ्यायच्या. करून मस्त त्याला तळायच्या. कमी जाळावर आहे ना मस्त हे करायचं, तळून घ्यायच्या. आमची आई अशाच कापण्या करायची. बाजरीचं पीठ, थोडं डाळीचं पीठ, थोडं गव्हाचं पीठ, गुळाचं पाणी पाक करायचं. अगं थोड्या होते ना, थोड्या झाल्या का एक सारख्या दिसत आहेत छान. हे बघा आता चांगल्या झाल्या. झाल्या मस्त गोड झाल्या, चांगल्या झाल्या, खायला पण चवदार लागत. चांगलं झालं, छान चवदार. आणि तुम्ही पाहू शकता आजीने आज 2 किलोच्या कापण्या केल्या होत्या, तर खूप छान झाल्या होत्या. आणि अशाच आजीच्या नवीन रेसिपी पाहायच्या असेल कधी माहेरी गेल्यावर तर मी नक्की दाखवीन. तशा तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.